ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे काही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट करून एका आदिवासी कुटुंबावरती जीवघेणा हल्ला केला। तसेच एक अल्पवयीन मुलगी आणि एका महिलेचा विनयभंग करून घरामधील सामानाची तोडफोड करून नुकसान केलंय। या घटनेमधील आदिवासी कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही 22 एप्रिल रोजी जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती कुमार भिंगारे यांनी दिली आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास काही हल्लेखोरांनी एका आदिवासी कुटुंबावरती जीवघेणा हल्ला केला। या घटनेबाबत सुमारे 19 जणांवरती विनयभंग, पॉस्को आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमधील आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये, आरोपी मोकाट फिरतायत। या घटनेबाबत आज 11 एप्रिल रोजी अनेक संघटनांनी एकत्र येऊन महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। निवेदनात म्हटलंय की काही राजकीय सामाजिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरनं पूर्वनियोजित कट करून सुमारे 600 ते 700 लोकांच्या जमावानं लाईट बंद करून ते लाकडी दांडे, धारदार कोयते, लोखंडी गज घेऊन एका आदिवासी समाजाच्या घरात घुसले। एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून एका महिलेला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे फाडून तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय। तसेच जातीवाचक शिवीगाळ करून वाहनांचे आणि घरामधील सामानांची तोडफोड करून नुकसान केलंय। महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं मंगळसूत्र चोरून नेलं। सदरची घटना पोलीस कर्मचाऱ्यांच्या समक्ष घडली आहे। त्यानंतर दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर पोलिसांनी फिर्याद घ्यायला टाळाटाळ केली आहे। नंतर तक्रार घेऊन सुद्धा कारवाई मात्र झाली नाहीये। देवळाली प्रवरा येथे सुरू असलेल्या एका वादामध्ये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्याला जखम झाली। त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये काही व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत। त्यामध्ये आदिवासी लोकांवरती खोटा चोरीचा आरोप आणि कट नियोजित होता असं बोललं जात आहे। विनाकारण काही नावं बोगस तक्रारीमध्ये देण्यात आली आहेत। त्यांनी असा खोटा आरोप केलाय। मराठा एकीकरण समितीच्या वतीनं त्यानंतर गावामधील लोकांची दिशाभूल करत आदिवासी कुटुंबावरती हल्ला झालाच नाही, संबंधित लोक नव्हते, आमच्यावरती खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय असं म्हटलंय। घटनेची दिशाभूल करण्यासाठी आदिवासी समाजाला टार्गेट केलं जात आहे। आदिवासी कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीनं राहुरी तहसील समोर मोर्चा काढण्यात आला। खोट्या स्वरूपाची माहिती प्रसार माध्यमांमधनं, भाषणामधनं दिली। हाच खरा अन्याय असून समाजामध्ये बदनामी आणि गैरसमज निर्माण करत दबावाखाली घेत आहेत। मराठा, आदिवासी, दलित असे वाद निर्माण होऊन समाजामध्ये तणावाचं वातावरण निर्माण करतात की काय, असं निवेदनामध्ये म्हटलंय। यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। 26 मार्च या दिवशी देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जो काही प्राणघातक हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, अतिशय किरकोळ कारणावरून या ठिकाणी देवळाली प्रवरा येथील काही समाजकंटकांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जाऊन महिलांची छेडछाड करणं, त्याचबरोबर लहान लहान मुलींना मारहाण करणं, घरातील महत्वपूर्ण वस्तूंची नासधूस करणं, त्याचबरोबर या ठिकाणी जबर मारहाणीचा या ठिकाणी प्रकार या ठिकाणी 26 तारखेला झाला। दुसऱ्या दिवशी आमचा आदिवासी भिल्ल समाज या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला असता त्यांची कुठल्याही प्रकारे दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्यानंतर आम्ही 4 दिवसांनी म्हणजे 4 तारखेला या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
परंतु काही समाजकंटक या ठिकाणी देवळाली प्रवरा शहराचं वातावरण बिघडवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जी घटना आहे ती घडलेलीच नव्हती. आमचे ज्या मारेकरी जे आरोपी ज्या घटनेतले आहेत, ज्या पोक्सो सारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी दाखल आहे, अॅट्रॉसिटी आहे, त्याचबरोबर महिलांची छेडछाड करण्यासारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेला आहे. ते म्हणतायत का ती घटनाच घडलेली नाहीये. तर माझी या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला या ठिकाणी तहसील प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण सदरच्या घटनेचा या ठिकाणी निपक्षपाती कुठल्याही प्रकारे दबाव न घेता आपण तपास करावं. ज्या तपासाअंती आपल्याला सत्य बाहेर येणार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही येत्या 22 तारखेला एकलव्य संघटना, त्याचबरोबर समविचारी संघटना, संविधान ग्रुप, जनता ग्रुप या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयावर 22 एप्रिलला धडक जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जन आक्रोश मोर्चामध्ये ज्या इथून मागे देवळाली प्रवरामध्ये काही आमच्या कार्यकर्त्यांवरती घटना झालेल्या आहेत, त्यांच्या घरांवरती हल्ले झालेले आहेत, ही जे संघटित गुन्हेगारी या ठिकाणी होत आहे, देवळाली प्रवरामध्ये वेगवेगळे स्टंट करायचे आणि या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचं काम देवळाली प्रवरामधील काही लोक करत आहेत. तर माझी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विनंती त्यांना असणार आहे की आपण या ठिकाणी जे आरोपी आहेत, या आदिवासी भिल्ल समाजा आमच्या बर्डे कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे, त्या आरोपींनी अगोदर 2-4 वर्ष अगोदर सुद्धा एका ढोस कुटुंबियावर सुद्धा जबरदस्त हल्ला केला होता. गोळीबार सुद्धा त्या ठिकाणी झालेला होता. तेच आरोपी या कुटुंबाच्यावर सुद्धा तेच हल्लेखोर तेच आहेत असे आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. या भविष्य काळामध्ये एखादी जीवित हानीची घटना घडू नये म्हणून प्रशासनानं अशा माणसांवरती वेळेत बंदोबस्त करावा आणि या ठिकाणी त्यांना अटक करावी, एवढंच मी या ठिकाणी मागणी करतो. धन्यवाद. राहुरी पोलीस स्टेशन येथे आजच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी ज्या महात्मा फुलेंनी आम्हाला जगण्यासाठी उभा केलं आणि आज या देशामध्ये नव्हे तर आमच्या देवळाली प्रवरामध्ये काही समाजकंटकांनी आदिवासी कुटुंबावर लाईट बंद करून महिलेला मारहाण करणं, लहान पोरांना मारहाण करणं, गाड्यांची तोडफोड करणं, त्याचबरोबर सगळ्या एकूण समाजाला टार्गेट करणं आणि समाजाला चोर भामटा असल्या काही अपमानजनक गोष्टी करून हल्ला झालाच नाही, अमुक केलंच नाही, अशा पद्धतीनं ज्या माणसांनी हे केलेले आहेत यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि येत्या 22 तारखेला आम्ही सर्व संघटना, एकलव्य संघटना असेल, विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, अशा वेगवेगळ्या संघटना, वंचित बहुजन आघाडी असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित होऊन येत्या 22 तारखेला अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चा आम्ही काढणार आहोत आणि या प्रशासनाला एवढं सांगणार आहोत की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमचं घर तुटलेलं आहे, आमच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे आणि हे सगळं घडून सुद्धा गावातले काही माणसं गावाला खोटं सांगून, गावाच्या पाठीमागं उभा राहून, गावाला समोर करून आणि लोकांमध्ये संभ्रम करून नेहमीप्रमाणे हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून कुणी कितीही याच्यामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न करा, कुणी कितीही जोर करण्याचा प्रयत्न करा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जो स्वाभिमान दिलेला आहे, ही चळवळ उभा करण्याचा स्वाभिमान दिलेला आहे, हा सगळा स्वाभिमान जिवंत असला पाहिजे आणि जोपर्यंत पीडित कुटुंबांना त्याची नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत. थांबतो. धन्यवाद. मी माझ्या राहत्या घरामध्ये स्वयंपाक किचन मध्ये माझी मुलगी आम्ही स्वयंपाक करत असताना माझ्या घराच्या बाजूने गोळी, त्या गोळीतून काही जण म्हणजे त्यांचा घरचा 400-500 जण होती ती, त्यांनी माझ्या घरात येऊन लाईट फोडला. लाईट फोडून त्यांनी माझ्यावर जे काही 19 जण ते त्यांनी मला सगळ्यांनी घोळक्यात घेतलं. त्यांनी मला घोळक्यात घेऊन माझ्या साडी फेडली त्यांनी माझी आणि माझी छाती दाबून मला मारहाण केली त्यांनी. माझ्या हातावर दांड्यांनी पण आणलं त्यांनी आणि ज्या वेळेस माझी मुलगी साक्षी ती माझ्यापाशी होती, ती आरडाओरडा करत होती, तिला पण काही जणांनी ओढून घेतलं आणि तिला पण तिची छाती दाबून तिला मारहाण करून वाट्याच्या खाली लोटून दिलं आणि त्यांच्या तोंडातून जी काही शिव्या होत्या त्या आमच्या जातीवरून या बिलांना या गावात राहू द्यायचं नाही आणि त्यांना गावाच्या बाहेर काढून द्यायचं. ते लय माजलेले आहेत म्हणे, त्यांचे कोणी पण दिसलं गावामध्ये, कोणतेही माणसं दिसले तर त्यांना जिवंत मारायचं असे त्यांनी मला म्हणजे बोलत धमकी देत होते आणि एवढंही करून त्यांनी
माझ्या अंगाला झटालुंबी करून त्यांनी माझ्या गळ्यात 1 तोळ्याची पोत पण होती, त्यांनी ती तोडून घेतली. आणि त्यांनी माझ्या जे माझ्यावर त्यांनी अत्याचार केलेला आहे ना, ज्या वेळेस शेवटला पण डिपार्टमेंट आपले म्हणजे पोलीस डिपार्टमेंट पण होते, पण त्यांना पण बेलेले नाही ते. आणि त्या डिपार्टमेंट मुळे मी वाचलेले आहे. नाही तर त्यांनी माझ्या घराला काडी लावायचा सुद्धा प्लॅन केलेला होता. आणि जे काही माझ्या घरामध्ये आहे ना, आखी नासधूस करून जे काही मी माझा डीजे साऊंड आमच्या व्यवसायासाठी केलेलं होतं, ते सुद्धा त्यांनी तोडतोड करून माझ्या गाड्या, माझ्या आखी तोडतोड केली त्यांनी. आणि त्यांनी एवढं हे करून मला माझ्यावरच असं त्यांनी त्यांच्या टीव्हीला, मोबाईलला, पेपरला त्यांचं असं म्हणणं आहे का हे सगळं खोटं आहे, हे खोटं नाहीये, हे न्याय मला मिळालाच पाहिजे. मला न्याय नाही दिला तर मी माझ्या घरापुढं, नाही तर मी माझ्या गावात, नाही तर मी पोलीस स्टेशन पुढं फाशी घेणं इतर मला याला पर्यायच नाही. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.